मी तुमच्यासोबत शेअर करत आहे भगर आणि साबुदाण्यापासून तयार केलेली उपवासाची रेसिपी। गोडाचा प्रकार आहे हे स्वीट डिश आहे। चला तर मग मी करून दाखवते। एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाणा घेतला ह्या वाटीनी आणि छान मिक्सर मध्ये फाईन पावडर करून घेतलं। छान वाटून झालेलं आहे, बारीक पावडर झालेला आहे। आता पुढे काय ते बघू। आता एका कढईमध्ये थोडं पाणी घातलं आणि 2 वाट्या दूध घातलं त्याच वाटीने आणि छान दुधाला उकळू दिलं। थोडं शिल्लक ठेवलं दूध। याचं काय करायचं मी तुम्हाला पुढे सांगते। हे बघा छान उकळी आली आहे दुधाला। आता ते वाटलेलं पूर्ण पावडर दुधामध्ये घातलं। गॅस एकदम स्लो केला आहे आणि छान शिजवून घेतलं। हे बघा आता शिल्लक असलेलं दूध पण घातलं, कारण की त्यात दूध पाहिजे होतं। आणखी पाणी पण घालू शकता तुम्ही थोडं, आणि झाकून छान वाफ काढली। 5 मिनिटानंतर छान झालंय आपलं पीठ, छान शिजलेलं आहे वाफेवर। आता गॅस बंद केली आणि 2 मिनिटं तसंच झाकून ठेवलं। आता एका बाजूला ठेवलं। आता एका भांड्यात 2 वाट्या साखर घेतली त्याच वाटीनी। याचा पाक करायचा आहे। आणि तेवढंच पाणी घातलं। आता छान उकळी आणू पाकाला। हे बघा छान उकळी आली आहे। आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे। थोडं असा चिकटसर असा चिपचिपा शहदासारखा पाक करायचा आहे। तर 2 मिनिटानंतर आपलं पीठ छान झालेलं आहे। आता त्यात मिल्क पावडर घातलं आणि छान मळून घेतलं, मिक्स करून घेतलं। एकीकडे आपला पाक पण होत आहे। आता वेलची पावडर घातली पाकामध्ये। आपलं पीठ थंड झालेलं आहे। आता यात तूप घातलं आणि छान असं सॉफ्ट असा गोळा तयार केला। छान डो तयार झाला आहे। असा छान सॉफ्ट झाला आहे छान। हे बघा असंच करायचं आहे हे। हाताला तूप लावून छान त्याचे गोळे करून घ्यायचे आहे। तुम्ही हवे त्या आकारात करू शकता, कुठलाही शेप देऊ शकता। मी सिलेंडर शेप मध्ये केलेले आहे, तुम्ही गोल वगैरे करू शकता। हे बघा
हे अशा प्रकारे आपले पूर्ण तयार झाले आहे गोळे सिलेंडर शेप मध्ये. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आता हे साखरेचं पाक, याला थोडी उकळी येऊ देऊ. हे बघा, हे बघा, जरा उकळी आली की हे गोळे त्या साखरेच्या पाकात घालू. हे झाले आपले उपवासाचे रसगुल्ले. खूप छान लागतात. वाव, मस्त. आता झाकून ठेवला. आता बढिया, मस्त. स्लो फ्लेमवर थोडं उकळी आणू. हे बघा, छान फुललेले आहे. मस्त, बढिया. ऑलमोस्ट आपले रसगुल्ले उपवासाचे तयार आहे. रेडी टू सर्व. आता आपण सर्व करू एका वाटीत. मस्त, बढिया. हे बघा, खूप छान लागतात हे रसगुल्ले उपवासाचे. हे बघा किती नरम झाले आहे. हे बघा, मस्त. बढिया. रेडी टू सर्व. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा किती मऊ आहे. बघा किती छान जाळी आली आहे. छान मऊसूद असे झाले आहे. बढिया, मस्त. खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात उपवासाला. तुम्ही पण करून बघा भगर आणि साबुदाण्याचे रसगुल्ले आणि एन्जॉय करा. बाय.